morning, dear students. You know, everybody likes stories. तुम्हाला माहितीच आहे की सर्वांना गोष्टी ह्या आवडतात. We have studied poem We Shall Overcome and it is very nice poem. आपण We Shall Overcome ही कविता शिकलेलो आहोत आणि खरोखर ही कविता फारच सुंदर अशी कविता होती. Today we are going to study a story to unit 2.2 Two Fables. On page number 37 we have given this story. पान नंबर 37 वरती आपल्याला ही गोष्ट दिलेली आहे. A fable. Do you know what is fable? तुम्हाला माहिती आहे का फेबल म्हणजे काय? Fable is a very short story, usually with animal characters or inanimate things that speak like human beings. आणि फेबल ही एक अतिशय छोटी गोष्ट असते की ज्याच्यामध्ये प्राण्यांचे पात्र असतात किंवा ज्या निर्जीव वस्तू आहेत त्या माणसांप्रमाणे बोलत आहे असं दर्शविलेलं असतं. अँड फेबल युजली एंड्स विथ अ मेसेज ऑर मोरल. आणि फेबल किंवा दंतकथा आपण त्याला मराठीमध्ये काय म्हणू शकतो, दंतकथा असं म्हणतात. आणि ही दंतकथेचा जो शेवट असतो यामधून आपल्याला नेहमीच एक संदेश किंवा एक बोध दिलेला असतो. अँड हिअर वी हॅव गिवन टू फेबल्स फॉर आवर स्टडी. इथे आपल्याला दोन दंतकथा आपल्या अभ्यासासाठी दिलेल्या आहेत. These two fables come from Aesop, the famous Greek storyteller. आणि ह्या इसाप ह्या जो ग्रीक गोष्ट सांगणारा वक्ता होता त्याच्या ह्या गोष्टी आहेत. And his story were told and retold in many countries according to their own local conditions. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या प्रत्येक ठिकाणच्या देशाप्रमाणे किंवा एखाद्या भागाप्रमाणे प्रदेशाप्रमाणे ह्या गोष्टी सांगितल्या जातात. हिअर इन द टायटल वी कॅन सी फर्स्ट स्टोरी इज द टू फ्रेंड्स अँड द बियर अँड सेकंड वन इज द टाउन माउस अँड द कंट्री माउस. हिअर वी कॅन सी इन द टायटल बियर or mouse, the animals are there. So, and here on page number 37 we have given some story types. I already gave you its meaning in Marathi. Read it and try to understand its meaning. Now I will read first story for you. Listen it carefully and try to understand. Open your book on page number 38. First story, the two friends and the bear. Two friends were traveling together through a wood when suddenly they came across a bear. दोन मित्र एकदा वूड म्हणजे जंगल एका जंगलामधनं प्रवास करत होते आणि अचानकच त्यांची गाठ एका अस्वलाशी झाली. The bear saw the travelers and rushed out upon them. आणि त्या अस्वलाने त्या दोन्ही ट्रॅव्हलर्सला किंवा त्या प्रवाशांना बघितलं आणि त्याने काय केलं, रश आउट अपॉन देम, आणि तो त्यांच्यावरती धावून गेला. One of the travelers was good at climbing trees. आणि त्या दोघांमधला एक जो प्रवासी होता त्याला अतिशय उत्तमरित्या झाडावरती चढता येत होतं. Without waiting for his friend, he caught hold of the branch of a nearby tree and hid himself among the leaves. आणि त्यानं विदाउट वेटिंग म्हणजे त्याच्या मित्राची वाट न पाहता त्यानं काय केलं, एका झाडाची फांदी पकडली आणि तो त्या झाडावरती चढला आणि त्याने त्या झाडाच्या जे पानं होते त्याच्या मागे स्वतःला लपवलं. The other did not know what to do. आणि जो दुसरा प्रवासी होता त्याला आता माहित नव्हतं की आता काय करावं. He had heard that bears do not bother with dead animals. आणि त्याने ऐकलं होतं की जे अस्वल आहेत ती मृत व्यक्तींना काहीही करत नाहीत. So he threw himself flat down upon the ground. आणि म्हणून त्याने काय केलं, स्वतःला जमिनीवरती खाली झोपवला, तो आडवं पाडलं. With his face in the dust. आणि तो इतका
फ्लॅट किंवा इतका सरळ खाली झोपला की त्यानं आपला जो चेहरा होता त्याचा चेहरा देखील तो धुळीनं त्याने झाकून घेतला. द बियर कमिंग अप टू हिम आणि मग ते अस्वल जे होतं ते त्याच्याकडे आलं. पुट इट्स मसल क्लोज टू हिज इयर आणि त्या अस्वलाने काय केलं तर त्याचं जे मसल म्हणजे जनावरांचे जे तोंड किंवा त्याला मुस्कट म्हणतात ते जे होतं त्याने काय केलं ते त्याच्या कानाच्या जवळ नेलं आणि तो त्याला अँड स्नीफ आणि त्याला काय करू लागला तर हुंगू लागला किंवा तो त्याचा वास घेऊ लागला. बट द मॅन ले व्हेरी क्वाइटली ऑन द ग्राउंड अँड डिड नॉट इव्हन ब्रीथ. परंतु तो जो खाली झोपलेला मनुष्य होता तो अतिशय शांतपणे क्वाइटली म्हणजे अतिशय शांतपणे तो त्या जमिनीवरती झोपलेला होता आणि ही डिड नॉट इव्हन ब्रीथ म्हणजे तो श्वास देखील घेत नव्हता. ॲट लास्ट विथ अ ग्राउल इट शूक इट्स हेड अँड स्लाउच ऑफ आणि शेवटी तो जे अस्वल होतं त्याने काय केलं ग्राउल म्हणजे गुरगुरणे तो गुरगुरला अँड शूक इट्स हेड आणि त्याने त्याचं डोकं हलवलं अँड स्लाउच ऑफ म्हणजे त्याने त्याची जे खांदे आहेत ते खांदे पुढे असे झुकवले आणि तो खाली वाकून निघून गेला. देन द फेलो इन द ट्री केम डाऊन टू हिज कॉम्रेड अँड लाफिंग आणि नंतर ते अस्वल निघून गेल्यानंतर जो झाडावरती मनुष्य चढला होता तो खाली आला आणि कॉम्रेड कोणाकडे आला तो तर त्याचा जो कॉम्रेड म्हणजे दोस्त किंवा मित्र त्या मित्राकडे आला आणि हसू लागला अँड सेड व्हॉट वॉज इट दॅट मास्टर ब्रुइन विस्पर्ड टू यू आणि त्याला तो म्हणू लागला की ते काय होतं की तो जो मास्टर ब्रुइन म्हणजे सुद्धा काय अस्वल लहान मुलांच्या गोष्टीमध्ये पूर्वी ब्रुइन हा शब्द काय केलेला असतो वापरला जातो अस्वलासाठी आणि त्याने तो काय पुटपुटला विस्पर म्हणजे पुटपुटणे तो अस्वल काय पुटपुटला असं तो मित्राने विचारलं. तो दुसरा काय उत्तर देतो बघा जो जमिनीवर झोपला होता तो ही टोल्ड मी सेड द अदर नेव्हर ट्रस्ट अ फ्रेंड हू डेझर्ट्स यू ॲट अ पिंच म्हणजे अशा मित्रावरती कधीही विश्वास ठेवू नको की जो हू डेझर्ट्स म्हणजे सोडून जाणे ॲट अ पिंच म्हणजे ज्यावेळेस कठीण परिस्थितीत जो मित्र तुला सोडून जाईल त्याच्यावर कधीही विश्वास ठेवू नको. सो हिअर व्हॉट इज द मॉरल ऑफ द स्टोरी दॅट नेव्हर ट्रस्ट अ फ्रेंड हू डेझर्ट्स यू ॲट अ पिंच. अशा मित्रांवर कधीही विश्वास ठेवू नका की जे कठीण परिस्थितीत तुम्हाला सोडून जातील. सो इट इज व्हेरी नाईस स्टोरी. On page number 39, we have given second story, The Town Mouse and the Country Mouse. Once upon a time, a town mouse went on a visit to his cousin in the country. एकदा असाच एक जो शहरातला उंदीर होता तो त्याच्या ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या जो भाऊ होता कझन म्हणजे भाऊ त्या भावाला भेटण्यासाठी तो ग्रामीण भागामध्ये गेला. द कंट्री माऊस वॉज अ सिंपल रस्टिक फेलो आणि हा जो ग्रामीण भागातला उंदीर होता हा कसा होता अतिशय साधा आणि खेडवळ असा होता. ही लव्ड हिज टाउन फ्रेंड आणि त्याला त्याच्या शहरातल्या त्या मित्रावरती फार तो प्रेम करत होता. ही गेव हिम हार्टी वेलकम आणि त्यानं त्याचं मनपूर्वक स्वागत केलं. बीन्स चीज अँड ब्रेड वेर ऑल ही हॅड टू ऑफर आणि त्यानं त्याला सर्व प्रकारचे चीज असेल किंवा भाकरी आणि सर्व धान्य त्याला देऊ केले. बट ही ऑफर्ड हिम देम फ्रीली मात्र त्यानं हे सर्व त्याला अगदी मुक्त हस्ते काय केलं देऊ केलं. द टाउन माऊस रादर टर्न अप हिज लॉंग नोज ॲट दिस सिम्पल कंट्री फेअर अँड सेड आणि मात्र हा शहरातला जो उंदीर होता त्यानं हे सर्व जे जेवण होतं हे पाहून काय केलं तर आपलं जे लांबच्या लांब नाक होतं ते काय केलं त्यानं मुरडलं अँड अशा प्रकारच्या साध्या ह्या अन्नासाठी अँड आय कॅनॉट अंडरस्टँड कझन हाऊ यू कॅन पुट अप विथ दिस पुअर फूड आणि तो त्या
कंट्री माऊसला काय म्हणाला की मला कळत नाहीये की तुम्ही अशा प्रकारचं हे जे पुअर फूड किंवा कदान्न हलक्या दर्जाचं जे अन्न आहे ह्याच्यावरती तुम्ही कसं काय राहू शकता. बट ऑफ कोर्स यू कॅनॉट एक्सपेक्ट एनिथिंग बेटर इन द कंट्री. आणि अर्थातच तुम्हाला अशा प्रकारच्या ह्या ग्रामीण भागामध्ये चांगलं जे अन्न आहे ते तुम्ही काय करू शकत नाही, त्याच इच्छू शकत नाही. कम विथ मी अँड आय विल शो यू हाऊ टू लिव्ह. आणि तो त्याला म्हणतो की चल माझ्या बरोबर चल आणि मग मी तुला दाखवतो की कसं जगायचं आहे. When you see town life, you will wonder how you could ever live in the country. आणि जेव्हा तू या शहरातलं जीवन बघशील तेव्हा तुला आश्चर्य वाटेल की तुम्ही कशा प्रकारे अशा ह्या ग्रामीण भागामध्ये तुम्ही राहता. नो सूनर सेड दॅन डन. आणि मग त्या दोघांनी काय केलं की आता लगेचच करायचं ठरवलं. तर मग द टू माईस सेट ऑफ फॉर द टाउन and arrived at the big house where the town mouse lived in a hole. आणि ते दोघेही उंदीर शहराच्या दिशेने निघाले आणि एका मोठ्या अशा घराच्या जवळ समोर येऊन ते थांबले की ज्या ठिकाणी एका बिळामध्ये हा टाउन माऊस राहत होता. You will want some refreshment after our long journey, said the polite town mouse. आणि मग हा शहरातला अतिशय नम्र असा जो उंदीर होता यानं त्या कंट्री माऊसला काय विचारलं की तुला आता काहीतरी रिफ्रेशमेंट म्हणजे उपहार किंवा काही नाश्त्याची गरज असणार आहे. आपण एवढा लांबचा प्रवास करून आलेलो आहोत. आणि मग अँड टूक हिज फ्रेंड इनटू अ ग्रँड डायनिंग रूम. आणि मग तो त्याच्या मित्राला घेऊन कुठे गेला, एका मोठ्या अशा भोजन कक्षामध्ये गेला. डायनिंग रूम म्हणजे भोजन कक्ष. अँड देअर दे फाउंड द रिमेन्स ऑफ फाईन फिस्ट. आणि तिथं त्यांना जे उरले सुरलेलं अन्न होतं ते त्यांना तिथे मिळालं. Soon the two mice were eating up jellies and cakes and all that was nice. आणि मग लगेचच ते जे दोन उंदीर होते त्यांनी तिथे असणारी जेली किंवा केक हे असे जे चांगले पदार्थ होते ते काय केले, खायला सुरुवात केली. नाउ पेज नंबर 40. Suddenly they heard growling and barking. आणि तितक्यातच त्यांना कशाचा आवाज आला तर ग्राउलिंग म्हणजे गुरगुरण्याचा आणि भुंकण्याचा आवाज आला. व्हॉट इज दॅट सेड द कंट्री माऊस. आणि मग तो खेडेगावातला जो उंदीर होता तो म्हणाला की हे काय आहे. इट इज ओनली द डॉग्स ऑफ द हाऊस आन्सर्ड द अदर. आणि मग तो टाउन माऊसने काय उत्तर दिलं त्याला की हे फक्त घरातले जे कुत्रे आहेत ते आहेत. ओनली सेड द कंट्री माऊस. आय डू नॉट लाईक दॅट म्युझिक ॲट माय डिनर. आणि तो ग्रामीण किंवा खेडेगावातला जो उंदीर होता तो म्हणाला की मला अशा प्रकारचं जे संगीत आहे ते मला ह्या रात्रीच्या जेवणाच्या वेळेस अजिबात आवडत नाही. जस्ट ॲट दॅट मुमेंट द डोअर फ्ल्यू ओपन. आणि त्या क्षणाला तो दरवाजा होता तो धाडकन उघडला. इन केम टू ह्यूज मॅस्टिफ्स. आणि तेवढ्यात तिथे काय कोण आलं तर अतिशय धिप्पाड असे दोन कुत्रे आले. मॅस्टिफ्स म्हणजे धिप्पाड कुत्रे. अँड द टू माईस हॅड टू स्कॅम्पर डाऊन अँड रन ऑफ. आणि मग त्या कुत्र्यांना बघून हे दोन उंदीर काय झाले तिथनं तुरुतुरु पळत निघाले आणि निघून गेले. गुड बाय कझन सेड द कंट्री माऊस. आणि मग तो ग्रामीण भागातला जो उंदीर होता तो काय म्हणाला गुड बाय. व्हॉट गोइंग सो सून सेड द अदर. आणि मग तो दुसरा जो होता तो म्हणाला की इतक्या लवकर का चाललास. येस ही रिप्लाइड. तो म्हणतो की हो मी बेटर बीन्स अँड ब्रेड इन पीस दॅन केक्स अँड जेलीज इन फिअर. आणि मग तो म्हणतो की धान्याचे दाणे आणि भाकरी ही शांततेत खाणं चांगलं की त्याच्या किंवा केक आणि जेलीज ही भीतीमध्ये खाण्यापेक्षा भाकरी आणि धान्याचे दाणे शांततेने खाल्लेले केव्हाही चांगले. अशा प्रकारचा एक बोध, सुंदर असा बोध आपल्याला ह्या गोष्टीमधनं दिलेला आहे.
ॲडॅप्टेड फ्रॉम इसाप्स फेबल्स किंवा इसाप नीतीच्या ज्या गोष्टी आहेत त्यांमधनं ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला अभ्यासासाठी घेतलेल्या आहेत. होप यू अंडरस्टँड both stories very well. Thank you. Stay home, stay safe.